पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले श्री गिरीश प्रभुजी सर, आमचं भाग्य म्हणावं लागेल की त्यांच्या हस्ते म्हणजे त्यांच्याद्वारे त्यांच्या हस्ते कार्यक्रम घेण्याचा आम्हाला योग आला. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना मी प्रथम धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला वेळ दिला त्यांचा मोलाचा. आणि परत एकदा मी सगळ्यांचं स्वागत करते. धन्यवाद. मराठी पत्रकार संघाचा एक कार्यक्रम चांगला रिलीज केलेला आहे आणि या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांच्या पुरस्कार दिलेला आहे. त्याबद्दल मी पत्रकार संघाच्या पहिल्यांदा अभिनंदन करतो की असे समाजात किंवा आपल्या मराठी भाषेत जे ज्येष्ठ पत्रकार होऊन घेतले, बाळासाहेब आंबेडकर असो, आचार्य असो, या लोकांनी जे काम केलेले आहे, पुष्कळ काळीकर असो, नावी पत्रकार असो, या पत्रकारितेचा आपल्याला तो पाठबळ आहे. मराठी पत्रकारिता ही इतर जे इंग्रजी पत्रकारिता असो, हिंदी पत्रकारिता असो, त्याच्यापेक्षा जास्त जुनी आणि आपल्या काळात लोकमान्य टिळकांपासून पत्रकारिता सुरू झाली. लोकमान्य टिळक, आगरकर आणि म्हणजे पत्रकारांमध्ये संघर्ष एकमेकांना समाजासाठी असं करण्याची ताकद फक्त मराठी पत्रकारिता आहे. इंग्रजी पत्रकारिता, इंडियन एक्सप्रेस असो, टाइम्स ऑफ इंडिया असो, ही त्या वेळेस टाइम्स ऑफ इंडिया तर राणीसाठी किंवा त्या इंग्रजी सरकार चालवण्यासाठी निघालेली पत्रकारिता फक्त लोकांसाठी निघालेली पत्रकारिता होती. पत्रकारितेचा मोठा इतिहास आहे आणि त्याचा आपण भाग आहोत. मराठी पत्रकारांनी मराठी चांगलं लिहिते यायला पाहिजे. पोर्टल पत्रकारिता किती जरी मोठी असतील किंवा सोशल मीडियामधून तुम्ही 10 मिनिटांमध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकत असतो, तरी जो प्रिंट मीडिया आहे त्याची जी विश्वासार्हता आहे त्याचे आपण पालनदार आहोत. पोर्टलमुळं तुम्ही बघताय आता की संपूर्ण शिंदेच्या नावाची गुगल किंवा सगळ्या राज्यामध्ये एकनाथ शिंदे कोण आहे, शरद पवारांसारख्या किंवा उद्धव ठाकरेंसारख्या लोकांनी चॅलेंज केलं. म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई हे दिल्लीपेक्षा पत्रकारितेच्या दृष्टीने पुढे गेलेलं आहे. हीच परंपरा आपण कायम ठेवून तुम्ही भोसलेला याबद्दल पुरस्कार दिल्याबद्दल मी तुमचं परत एकदा पुरस्कार आभार मानतो. आणि आमचे नेते, आमचे मित्र गिरीश प्रभुजी यांच्या पेपरमध्ये मी सुरुवातीला काम केलं. अस्मिता जसं नावाचं त्यांचं साप्ताहिक होतं, 80 सालाच्या सुमारास काढलेलं होतं. तर त्यामुळं गिरीश प्रभू यांचा माझ्याबरोबर 40 वर्ष पत्रकारितेशी संलग्न आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे एक चांगले आणि या भागातले ज्येष्ठ त्यांच्या हस्ते पुरस्कार होणार आहे. त्याबद्दल परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि हा पत्रकार संघाने करण्याचे आभार मानून मी भाषण बोलण्याला सुरू करतो. थँक्यू. त्या ठिकाणी उपस्थित आरपीआयचे नेते सन्माननीय अजीजभाई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी काही क्षणामध्येच सन्माननीय पुरस्कारार्थी विजयजी भोसले यांचं आगमन होईल आणि अर्थातच त्यानंतर आपण अशोकजी मोरे यांना विनंती करतो आपण थोडक्यामध्ये आपला प्रवेश करायचा. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक सर, या पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे संलग्न पत्रकार संघातर्फे पवार साहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे किंवा त्यांच्या सर्व सहकार्याने जो आयोजित केलेला आहे, अतिशय छान कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम त्याच्या पुढेही सतत राहू द्या. आणि आमचे मित्र त्यांनी बोलायला सांगितलं भोसलेंबद्दल बोलायचं, तर विजय भोसलेंबद्दल बोलायचं म्हटलं तर माझा 40 वर्षापासूनचे मित्र विजयराव आहेत. राजकीय कामाचे काम करताना विजय भोसलेंनी नेहमी सहकार्य केलं. इतर सर्व पत्रकारांनी मला सहकार्य द्यावायला केलं होतं. गेले 10 वर्ष मी थोडंसं अलिप्त आहे. नवीन पत्रकारांना जास्त परिचित नसल्यामुळं कोणाची नावं काही घेऊ शकत नाही. विजय भोसले हे धडाडीचे पत्रकार पहिल्यापासून आहे. आजही त्यांना अन्याय सहन होत नाही, चुकीचं सहन होत नाही. काय दिसलं अनेक वेळा त्यांना थोडं सांगितलंय की काही वेळा स्पष्ट बोलणं थोडंसं काही, पण त्यांचा स्वभाव काय फार बदल होत नाही. त्यांचं स्पष्ट वक्तेपणा हा नेहमी आजपर्यंत आहे. म्हणजे तो आज मित्र जरी असतील तर मलाही पटकन बोलायला ते कधी करत नाही. कोणी मोठा असेल तरी त्याला स्पष्ट बोलतात. आणि ह्या स्वभावामुळे माझी गेली 40 वर्षापासूनची दोस्ती आजपर्यंत तशीच आहे. आणि
यापुढेही तशीच राहील. मला आपण इथे 2 मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला सगळ्यांचा आभारी आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. उभे आहेत आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करून आज तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं पिंपरी चिंचवड शहराची नवीन कार्यकारिणी सन्माननीय संस्थापकीय अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ दादाराव वाढाव, त्याचप्रमाणे वरिष्ठ उपाध्यक्ष संतलाल यादव, कार्यकारिणी सदस्य साई कुलकर्णी, सरचिटणीस सुनील कांबळे, उपाध्यक्ष महेश मंगवडा, कोषाध्यक्ष जितेंद्र गवळी, त्याचप्रमाणे चिटणीस श्रद्धा कोतवडेकर कामथे, जिल्हा प्रतिनिधी कालिंदर शेख, जिल्हा प्रतिनिधी सदस्य संतोष जराड, कार्यकारिणी सदस्य प्रीतम शहा, कार्यकारिणी सदस्य सदानंद रानवडे, कार्यकारिणी सदस्य मुकुंद कदम, कार्यकारिणी सदस्य अमोल टंबाळे, कार्यकारिणी सदस्य विश्वास शिंदे आणि कार्यकारिणी सदस्य विनय लोंढे. या सर्वांचं एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत आणि कौतुक करूयात. गेले त्याला विचारणारे काय झालं सांगतील त्यांनी, तेव्हा बापूसाहेबांच्या माध्यमातून घेतला जातो तर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि आजच्या सोहळ्याचे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि पवनेच्या तीरावरती यातला एकूण एक शब्द ज्यांच्या माध्यमातून आपण सहजपणे अनुभवतो, त्याचप्रमाणे अभिनय शोध पत्रकारिता याचे स्वागत करूया. उपस्थित पद्मश्री आणि खऱ्या अर्थानं आपल्या पुरस्काराची सुरुवात देखील पद्मश्रीनं होत आहे, हे देखील आपलं महत्त्वाचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष विश्वश्रीराम सेना डॉक्टर लालबाबू गुप्ता आपण हिरावून घेतलं होतं आणि यासाठी संघर्ष करणारं नेतृत्व सन्माननीय गिरीशजी प्रभूने टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. सरांचं मी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ, मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वागत करतो. जोरदार टाळ्या वाजवून सरांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद सर. आणि यानंतर सन्मान होतोय विश्वश्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष, या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या ठिकाणी स्वागत करूया. आज त्यांची बाबूजी आज थोडेसे आजारी आहेत पण आपल्या विनंतीला मानून ते उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि ज्यांनी ही अतिशय सुंदर त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली ते सन्माननीय माजी, आणि त्यांचं देखील आपण या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. टाळ्या वाजवून जोरदार. पलीकडे उभ्या असणाऱ्या सर्वांनी विनंती करतो बसून घ्या. मला या संघटनेचं आम्ही सुरुवात केली, त्याचं पूर्ण नियोजन, निवड वगैरे सगळं केली. या अगोदर आम्ही मराठी पत्रकार परिषद पिंपरी चिंचवड पत्रकार संघ या संघटनेत आम्ही गेली 20 वर्ष पूर्वीपासून काम करत होतो. पण काही मधल्या कारणास्तव मधल्या काही काळात काही अशा गोष्टी घडल्या की त्या संघाला आम्हाला निरोप द्यावा लागला. कारण की ही जी सगळी जमलेली आहेत, म्हणजे हे सगळे मित्रपरिवार आहेत, ते सगळे ॲक्टिव्ह मेंबर आहेत आणि त्या आम्ही वर्षानुवर्ष 20 वर्षापासून ज्या पत्रकार संघात काम केलं त्या संघात म्हणजे आम्हाला नावं ठेवायची नाही आहेत, पण त्यांनी आमचा विश्वासघात केला. आम्ही ज्यांच्यावर विश्वास तेवढं म्हणजे पूर्वीपासून 20 वर्ष 25 वर्ष सगळ्यांनी मदत केली. सर त्याचे संस्थापक होते, पण काही कारणास्तव तिथे मतभेद झाले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सरांना पाठिंबा दिला की आमचं सगळं सरांना, गोरे सरांवर विश्वास आहे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्हाला काहीतरी करायचं आहे. आम्ही त्या मागच्या संघटनेही भरपूर केलं, संघटना मोठी केली आणि पण तो विश्वासघात झाला, त्यामुळे आम्ही नवीन संघटना निर्माण केली आणि सरांना आम्ही सगळ्यांनी साथ दिली की आम्ही मागच्या संघटनेत जेवढं आम्ही म्हणजे काम केलं त्याच्या पुढेही आम्ही ह्या संघात त्याचप्रमाणे आम्ही ॲक्टिव्ह मेंबर राहू आणि समाजासाठी आणि समाजातल्या कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही तत्पर राहू आणि सरांचा जो विश्वास आहे आमच्यावर त्या विश्वासाला कधीच तडा दिला जाणार नाही. आणि या संघटनेचं नाव पूर्ण शहरभर आणि समाजाच्या कार्यासाठीच केलं जाईल असा मी विश्वास करते. धन्यवाद. प्रत्येकाचे विचार यावरती आठवलं आवर्जून सांगेल की भिन्न भाषा, भिन्न राज्य, वेगवेगळा वेश आहे आणि संस्कृतीनं नटलेला
भारत माझा देश आहे. कष्टाचा खातो घास आम्ही घरात निघतो सोन्याचा धूर. सचिनची बॅट आमची आहे आमचा आहे लताचा सूर. साहित्य कला विधानातही सुवर्णाक्षर गिरवायचंय आणि येत्या काही वर्षातच आम्हाला महासत्ता म्हणून निर्वायचं. एकोप्यानी राहू अशी मनाशी घट्ट गाठ बांधू. रमजान दिवाळी साजरी करू आणि आनंदाने नाचू. आता अगदी शेवट काय गुणाची विषाद आता काय कुणात आहे दम. काय गुणाची विषाद आता काय कुणात आहे दम. मनात ठेवा देशाला आणि मनात वंदे मातरम. यानंतर मी सन्माननीय बापूसाहेब गोरे यांना विनंती करतो आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करायची. या परिसराचे लाडके नगरसेवक माजी नगरसेवक एनाजी भुट्टे, सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार विजयजी भोसले आणि या शहरातील क्रियाशील पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आत्ताच ज्येष्ठ पत्रकार आमचे माधव आहे किंवा सांगितले पण असतील अशा अनेक मंडळींनी यापूर्वी मत व्यक्त केले. माझे त्यापेक्षा वेगळं दिसणार आहे. पाटील म्हणून जिल्ह्याचा प्रमुख होता आणि पदावर काम करत असताना आम्हाला एकच माहिती होतं की पत्रकारांचंही कसं जगता येईल. अनेकांनी आम्हाला प्रश्न निर्माण केले की महाराष्ट्रामध्ये चिंचवड पुणे शहरामध्ये अनेक संघटना आहेत. तुम्ही नवीन संघटना घेऊन काय करणार आहे. मी त्यांनाही सांगितलं या ठिकाणी आवर्जून सांगेल की पत्रकारांचे अनेक प्रश्न अनेक आहेत तसेच आहेत. जर या संघटना क्रियाशील असत्या तर पत्रकारांचे प्रश्न त्याच वेळी संपले असते. अनेक प्रश्न आहेत. पत्रकार फक्त दिसण्यासाठी प्रतिष्ठित असतो परंतु प्रत्येक पत्रकाराचा संघर्ष खूप आहे. आजही पत्रकार रस्त्यावर विना संरक्षण कसलेही काही नसताना जो देशामध्ये समाजामध्ये जो भ्रष्टाचार आहे किंवा जो कारभार चालतो त्याच्यावर उघडपणे लिहिण्याचं काम करतो. त्या अनिष्ट प्रथा आहेत त्याच्या विरुद्ध आवाज उठवतो. ते करत असताना त्याला संरक्षण काय असते. संरक्षण कोणाचंच नसतं. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीची एखाद्या संस्थेची बातमी केली जाते स्तुती केली जाते त्यावेळेस हा ठीक आहे चांगला पत्रकार असतो. परंतु एखादी संस्था चुकीचं काम करत असेल एखाद्या व्यक्ती चूक जाताना असेल ही चूक समाजाला घातक असेल तर ती बातमी दिली तर तो माणूस अंगावर यायला कमी करत नाही. तर त्यावेळेस त्या पत्रकाराच्या मागं कोण असतं. समाज नसतो. एखाद्या बातमीमध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या कार्यकर्त्याचं जर नाव राहिलं चुकून कोण नाव राहिलं जाणून बुजून आणि कधी कोणाचं नाव कळत नाही. ते 4 लोक उपस्थित आहेत 10 कार्यकर्ते उपस्थित आहेत 10चं 10 लिहिण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या कार्यकर्त्याचं जर नाव राहिलं अरे दिसतो नाही का तुला अशा भाषा असते. तर एखाद्या भ्रष्टाचाराबद्दल लिहिलं तर तोच व्यक्ती ज्यांनी पाठीमागं स्तुती केली तोच व्यक्ती कधी अनुमान करायला काढून पाहत नाही. अशा वेळेस ना संघटना नसते ना ज्या वर्तमानपत्रामध्ये काम करतो ते वर्तमानपत्राचा जो काय संस्था असते ते सुद्धा नसते आणि तो एकटा करतो. अशा कारणासाठी आज आपण म्हणतो की पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. निर्भीडता करायला पाहिजे. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे असं वर्णन खूप केलं जातं. स्टेजवर खूप काय बोललं जातं. प्रत्यक्षात ज्या वेळेस त्याच्याबद्दल लिहिलं असेल तो किती मोठा झाला आहे आणि तुम्ही काय पत्रकार म्हणतात आमचे पैसा माझे घराचे प्रॉब्लेम आहेत. असे अनेक प्रसंग असतात. त्या पत्रकाराला जो वेळा पत्रकार आहे त्याला तिथून त्या मुलाला बळी पडत नाही आणि पत्रकार म्हणून काम करतो. ते चुकीचं दिसते त्याच्यावर आसूड उगवतो. असेच आसूड आत्ताच अशोकरावनी सांगितलं तुम्ही तुमच्याबद्दल आत्ताच त्यांनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये तुम्ही सांगितले तर माझे जवळचे मित्र आहेत विजयराव हे माझे जवळचे मित्र आहेत. 30-35 वर्ष मी त्यांना ओळखतोय. ते दिसले चुकी वागतात दिसलं की लगेच ते पडपड लिहितात. त्याच्यामुळे काय होतं त्याची मित्र कमी झाली. हीच परिस्थिती सर्वसामान्य पत्रकारांची आहे. जोपर्यंत त्याची स्तुती करा तोपर्यंत खूप चांगला
खूप चांगला आहे. परंतु एखादी बातमी लिहिली, एखादी जाहिरात जर मागायचा प्रश्न ना, दुसरं साध्य माध्यम काय आहे, उत्पन्नाचं साधनच नसतं पत्रकारला. हे कधी हा समाज किंवा या पुढारलेले व्यक्ती कधी याकडे बघतच नाही. पत्रकार आहे, ठीक आहे, चांगला इस्त्री करतो, चांगला बूट असतो, चांगला याच्यामध्ये शेविंग करून येतो, याला काय कमी आहे. आज पत्रकारांचं उत्पन्न जर बघितलं तर अक्षरशः या ज्या मध्यंतरी महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकारांच्या संस्थांनी मजेपिया आयोग लागू करावा. ज्या मजेपिया आयोगामध्ये पत्रकारांचं फिक्स पेमेंट असावं, ते त्याला समाजाबरोबर ज्या काही इतर आहेत त्याच्याबरोबर त्याचं उत्पन्न यावं, यासाठी केंद्र सरकार असेल तर महाराष्ट्र सरकार असेल याकडे पाठपुरावा केला. हे करत असताना इतर समाज हसला अक्षरशः, काय पत्रकारला कशाला पाहिजे, काय लागतंय. पत्रकार कधी म्हणजे असंच वाटत नाही की त्याच्या काय गरजा असतील, त्याच्या काय अडचणी असतील, असा समाज असेल किंवा पुरालेले हे व्यक्ती असतील, प्रसार माध्यम प्रशासक असतील, ते कधी मानत नाही. त्यामुळं पत्रकारांची चारी बाजूने कोडी होती. मी आताच मग सांगितल्याप्रमाणे पत्रकाराला ज्या वेळेस चांगलं लिहितो त्यावेळेस वावा होते, परंतु ज्यावेळेस तो भ्रष्टाचाराच्या विरोधात लिहितो किंवा भ्रष्टाचाराच्या इतर अनुभूतीच्या विरोधात लिहितो तर तो एकटा पडतो. यासाठी फक्त संघटनेची गरज आहे आणि ही गरज लक्षात घेऊन मी ही नवीन संघटना स्थापन केलेली. साहेबाब तुम्हीसारखे आहात, मला शुभेच्छा पाहिजे तर तुमच्याकडून सहकार्य पाहिजे. आणि यापुढं अनेक चांगले उपक्रम पत्रकारासाठी आम्ही करणार आहे. आणि समाजासाठी अनेक संस्था आहेत, राजकारणी मंडळ आहेत, पुढारी आहेत, सगळे आहेत. परंतु आम्ही यापुढं जे पत्रकार आहेत त्या पत्रकारासाठी नवीन नवीन योजना, नवीन नवीन प्रकल्प, नवीन नवीन मी आणणार आहे. तर त्या या सगळ्यासाठी सर्वांचं आम्हाला साथ मिळावं, सहकार्य मिळावं एवढीच अपेक्षा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी काम करत असताना या शहरामध्ये हे जे या शहरातले 30-35 पत्रकार त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जुन्या संघटनेचा राजीनामा देऊन जे माझ्यावर आले, मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो, त्यांना आभार मानतो. आणि तुम्ही जो विश्वास दिला आहे, विश्वास जो माझ्याकडे आला, त्या विश्वासाला कुठेही तडा लागू देणार नाही एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. थांबतो. धन्यवाद. शाल आणि बुके देऊन आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. यानंतर युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष नरेंद्रजी बनसोडे आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. मी अशोकराव मोरे यांना विनंती करतो आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अशोकराव मोरे यांना विनंती आहे आपण करायचा. जोरदार टाळ्या वाजवूयात. कार्यक्रम हा कायमस्वरूपी लक्षात राहील, कारण कार्यक्रमात नरेंद्र सुद्धा आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करूयात. विनंती करतो आपण त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ याची नूतन कार्यकारिणी अगदी 2 दिवसापूर्वी जाहीर झाली. संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व नवीन फळी यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपली सक्षम कामगिरी बजावेल यात तुम्हा आम्हाला कोणताही शंका नाही. नक्कीच यांचं काम तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. तर अर्थात या नवीन बॉडीच्या माध्यमातून, या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून ते अधिक ठळकपणे शहरामध्ये जाणवेल आणि दिसेल हे आपण इथून पुढच्या काळामध्ये मांडूयात. यानंतर सन्माननीय नवनिर्वाचित शहराध्यक्ष सन्माननीय दादाराव आढाव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी सन्माननीय पद्मश्री गिरीशजी प्रभुणे सर यांना विनंती करतो आपण नवनिर्वाचित शहराध्यक्ष दादाराव आढाव यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. सन्माननीय संस्थापकीय अध्यक्ष वाजवत आपण नवनिर्वाचित शहराध्यक्ष दादाराव आढाव टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. यानंतर वरिष्ठ पत्रकार संतलाल यादव यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत कौतुक करूयात. यानंतर कार्यकारिणी सदस्य सायली कुलकर्णी जोरदार टाळ्या वाजवूयात, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. पुन्हा एकदा सायलीजी कुलकर्णी. यानंतर सरचिटणीस यांचाही सन्मान होतोय. मी डॉक्टर लाल बाबू गुप्ता यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा. आदरणीय व्यासपीठ. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सुनीलजी कांबळे यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि कौतुक करूया. त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देऊया.
यानंतर उपाध्यक्ष महेश मंगवडे यांचा सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यामधून त्यांचे स्वागत कौतुक करूया. यानंतर सन्माननीय उपाध्यक्ष संजय बोरा सन्मान स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा डॉक्टर लालबाबू गुप्ता यांना देखील शुभेच्छा द्यायच्यात आणि उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं कौतुक करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवूयात. पुन्हा एकदा आपण जरा टाळ्या वाजवू द्या बरं. टाळ्या वाजवल्याने अजिबात कोरोना होत नाही. यानंतर त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूयात. मी पुन्हा एकदा डॉक्टर लालबाबू गुप्ता यांना विनंती करतो आपण जितेंद्र रेड्डींचा या ठिकाणी सन्मान करूयात. करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात श्रद्धांजलीसाठी. यानंतर पुढील सन्मान माजी नगरसेवक सन्मानित थोपटे कलिंदर भाई शेख. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि प्रेमानं आम्ही सर्व त्याला मामू म्हणतो आणि हे प्रेमानं करायचं आहे. गणेशजींचं देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूयात. यानंतर कार्यकारिणी सदस्य प्रसिद्ध पत्रकार सन्माननीय भोसले सर यांना विनंती आहे. संतोषजींचं देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी कौतुक करूया. टाळ्या वाजल्या पाहिजेत. यानंतर पुन्हा एकदा पुढील सन्मान पद्मश्री गिरीजी प्रभुणे सर यांना विनंती आपण करायचं आहे. कार्यकारी सदस्य प्रीतम शहा टाळ्या वाजल्याविषयी आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूया. टाळ्या वाजल्या पाहिजेत. यानंतर कार्यकारी सदस्य सदानंद रानडे आपली पदनियुक्ती आपल्या या ठिकाणी करायचं. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. पुन्हा एकदा यानंतर कार्यकारी सदस्य मुकुंदजींचं देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करतो. रंबाळे अमोलजी हे पुन्हा एकदा डॉक्टर लालबाबू गुप्ता यांना विनंती करतो आपण अमोलजींचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूया. कार्यकारी सदस्य बुधाचे धुरा. यानंतर कार्यकारी सदस्य विष्णू गिरीजी प्रभुणे सर यांना विनंती करतो आपण विश्वासजींचा सन्मान करायचा. विश्वास फार महत्त्वाचं कौतुक करूयात. आणि यानंतर ज्येष्ठ पत्रकार कार्यकारी सदस्य पदी ज्यांची नियुक्ती होती ते विनयजी लोंढे. जोरदार करायचं. धन्यवाद. यानंतर आदरणीय पद्मश्री गिरीजी प्रभुणे माधव सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. टाळ्या वाजवून स्वागत कौतुक करूया. टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यानंतर कार्यकारी सदस्य नरेश नातू फोटोग्राफर नरेश नातू. टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि सध्या सर्व माहोल सामन्याच्या अवतीभोवती आहे. त्यांचा एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. कार्यकारी सदस्य निवड होते त्यांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूयात. या नामदेव सर विनंती करतो आपण त्यांचं स्वागत कौतुक करूया. टाळ्या वाजवूया जोरदार. त्यानंतर कार्यकारी सदस्यपदी निवड होते ते मोहकर गिरीजी सन्माननीय गिरीजी पद्मश्री गिरीजी प्रभुणे सर आणि डॉक्टर लालबाबू गुप्ता या दोघांनाही विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. या जोरदार टाळ्या आपण वाजवूया. यांचा सन्मान मनीषाजींना विनंती आपण पुढे यायचं आहे. हे पुन्हा एकदा आदरणीय पद्मश्री गिरीजी प्रभुणे सर मनीषाजींचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया. त्यानंतर कार्यकारी सदस्य श्रद्धा प्रभुणे यांचं यानंतर या श्रद्धाजी पुणे सर त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी कौतुक करूया. टाळ्या वाजवल्या जोरदार. यानंतर कार्यकारी सदस्य अक्रम शेख या अक्रम भाई त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत आणि कौतुक करूया. यानंतर भीमराव भीमरावजी तुरुकमारे यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत कौतुक करूया. यानंतर विकासजी चौधरी या योगायोगाने विकासही आला होईल आता.
त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत कौतुक करूयात. विकासजी चौधरी त्यांचंही आपण टाळ्या वाजवून कौतुक करूयात. यानंतर या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूयात. ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय या ठिकाणी कार्यकारी सदस्य निवड होते, त्यांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूयात. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक सुप्रसिद्ध वक्ते सन्माननीय माडगुळकर काका, मी गिरीश टाळ्या आपण वाजवूयात. यानंतर कार्यक्रम आपण समाजचे कार्यकर्ते टाळ्या वाजून आपण स्वागत करूयात. वीरेंद्रजी गायकवाड आपलं स्वागत आहे. आमचे कॅमेरामॅन रोहनजी गुप्ता या आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. एक नवं नेतृत्व पत्रकारितेच्या माध्यमातून पिंपरी शहराला मिळत आहे, त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजून कौतुक करूयात. यानंतर सुहास आढाव यांचं या ठिकाणी कौतुक करूयात. या सुहासजी शुभमजी गोरे त्या फोटो मी काढतो. यानंतर युवा फोटोग्राफर अल्ताफजी आपलाही सन्मान होतोय. शुभमजीसाठी जोरदार टाळ्या. शुभमजी गोरे देखील आपण जोरदार टाळ्यावरून स्वागत कौतुक करूया. टाळ्या वाजवून जोरदार. यानंतर ज्यांनी आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे असे अक्षय मोरे निवेदक आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी आतापर्यंत आणि प्रत्येकाचा नाम उल्लेख करून पदाचं नाव घेऊन सुद्धा ज्यांचा पुरेपूर असा अभ्यास आहे असे आपले आजचे निवेदक सन्माननीय अक्षय मोरे यांचा सन्मान मी विनंती करतो. पद्मश्री सन्माननीय गिरीशजी प्रभुरे, सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते आणि पिंपरी चिंचवड सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. प्रेमीजींचं देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत कौतुक करूया. या नजर चुकीने कोण अजून राहिलं असतील तर बापूसाहेब गोरे टाळ्या वाजवल्या पाहिजे जोरदार. संपूर्ण व्यासपीठाचे शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी होते. सन्माननीय विजयजी भोसले या सर्वच मान्यवर विनंती करतो आपल्या शुभास्तेला सन्मान करायचा. टाळ्या वाजवल्या पाहिजे जोरदार. संस्थापकीय कार्यकारिणी अध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब गोरे, मार्गदर्शक बापू गोरे साहेब, तसे या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाराव आढाव हे आमचे चांगले, आता सगळ्यांचं म्हणजे आमचे सगळेच माझे जीवलग मित्र आहेत. आणि या ठिकाणी नेते मंडळीला मी शुभेच्छा. आपले जे पत्रकार संघामधले जे लोक आपले जे आहे इथे सगळे चेहरे माझे समोर नावासहित आहे, पण सगळ्यांचे नावं घेता येत नाही. पण दुःख या गोष्टीचं होतंय, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असताना, या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना भोसले साहेबाबद्दल बोललं गेलं तर भोसले साहेब 60 वर्ष पूर्ण झाले असं आपले, नक्की 64 वर्ष पूर्ण झाले, तरी सुद्धा भोसले साहेबांचं घर आज भी भाड्याचं आहे. घेतलं, आता घेतलं. म्हणजे जवानी में घर नहीं हो गया, उम्र गए बाद में घर हो गया. और राजकीय नेते रहेंगे, बाकी के उलाढाल्या करने वाले रहेंगे तो बचपन में घर हो जाता. इथं पत्रकार संघामध्ये पत्रकार आपले कष्ट करतात, रात्र दिवस न्यूज आली की दुसऱ्या नेत्याचा फोन आलं तर पत्रकार साहेब लवकर या, इथं अशी न्यूज आहे, तशी न्यूज आहे. घरात बसून नेते मंडळी फोन करून सांगतात, पण ते पत्रकाराला माहिती असतं त्या घटनेमध्ये जायचं कसं. एखादा अपघात झाला, आपल्यावर हात उचलला जातोय, यातच माहिती दिली चांगली. आणि माझ्यासमोर घडलेले पत्रकारांना एखादी चुकीची न्यूज आली तर लगेच धमक्या चालू होतात, माझ्याबद्दल असं लिहतो का रे, तसं लिहतो का. दुसरं पत्रकार बोलणार, बरं आलं सांगितलं, ते शांत. ही खरी परिस्थिती आहे ना सर.
आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये बापूसाहेब मी शुभेच्छा देतो तुम्हाला. तुमचं काम महाराष्ट्रामध्ये, आपल्या या संघटनेचं काम मला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, नागपूरला गेलं माझ्या संघटनेला मदत झाली, बीडला गेलं, सोलापूरला, मुंबईला, कुठे गेलं तर आपल्या पद्धती, आपल्या चांगले स्वभाव आणि चांगल्या पद्धतीत सगळे पत्रकार महाराष्ट्रामध्ये असल्या कारणाने आम्हाला महाराष्ट्रभर सपोर्ट होतोय. यासाठी मी तुम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. का की ह्या ठिकाणी असणारे सगळे चेहरे स्वच्छ, का की माझ्या नजरासमोर पत्रकार कोण कसे, इथे एक ते असं दिसणार नाही 1 रुपया कुणाला लुटून खाणार, कोणाचे ब्लॅकमेल करणारे अनेक ठिकाणी पाहिले असेल. नाव घेत नाही मी, पण मी डोळ्यासमोर माझे साहेब, मी क्लिअर कट बोलतो, आम्ही कोणाला घाबरत नाही. बाकी पत्रकार असेच असले पाहिजे, जेणेकरून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकाराला न्याय भेटलं पाहिजे. आज अनेक वर्षापासून, आज वर्ष गेल्यानंतर आज भोसले साहेबांचा सत्कार झालं, असे सत्कार सगळ्यांचे येणाऱ्या भविष्य काळामध्ये झाले पाहिजे. त्यासाठी कुणी पत्रकाराचा गैरवापर करू नये. पत्रकाराचे कार्ड वापर, पत्रकार म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. खरे पत्रकार राहतात साईडला आणि कुणीतरी कार्ड घेतो खिशामध्ये, गवंडी बिगारी काम करत असेल, तिथं गुंडगिरी करत असेल, ते कार्ड घेऊन पत्रकार बोलणारे त्याच्यावर बी आपल्याला आळा बसवायला पाहिजे. कारण की अनेक या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे, पत्रकार म्हणून पत्रकाराचं नाव कोणी खराब करू नये. आणि असं खराब आमचे हे सगळे पत्रकार संघामधले यांचं खराब नाव होत असेल, कुठं दिसत असेल तर आम्ही आरटीआयच्या वतीने आमच्या इष्टालमध्ये आम्ही काय सोडत नाही. आणि इतकंच बोलतो, आपल्या पत्रकार संघाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भोसले साहेब तुम्हाला पण शुभेच्छा देतो, नाही तर तुम्ही माझ्या मागे लागला असं काय करू नका. कारण की तुमचं डेंजर काम आहे, तुम्ही कोणाच्या मागे लागले, कुणाला सोडत नाही आणि मी कधी चुकी करत नाही यासाठी माझ्या मागे लागले नाही. पण तुम्हाला शुभेच्छा, सगळ्या पत्रकार संघाला शुभेच्छा देतो. इतकं बोलून थांबतो. आबाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही, संत वेगळा नाही आम्हा, पंथ वेगळा नाही, आबाळ आम्हा एकल ठावे, घाम गाळून काम करावे, या विचाराचे सगळे पत्रकार बांधव आहे माझे. यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन इतकं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज. कार्यक्रमाला आज आपण या ठिकाणी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील शहराध्यक्षाची निवड झाली आणि तसेच पत्रकार माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून जो पुरस्कार देतो त्या पुरस्काराच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार गिरीशजी प्रभुणे साहेब, तसेच गुप्ता साहेब आणि आजचे ज्यांना पुरस्कार करणारे असे विजयजी भोसले, तसेच पत्रकार संघाचे राज्याचे अध्यक्ष बापूजी गोरे, त्याच पद्धतीने आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे नवनिर्वाचित पत्रकार संघाचे अध्यक्ष दादा आढाव, मंचकाच्या समोर बसलेले सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज आपण खूप छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अशा आपल्याला या विद्वान महापुरुषांचे आपल्याला या ठिकाणी प्रभुणे साहेबांचे पाय लाभलेले आहेत. आज पत्रकारी म्हटलं तर खूप संघर्षाची असते आणि अशा संघर्षामध्ये आपण सर्वजण काम करत आहोत. आज आपण बघत आहोत देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये आज प्रत्येक राजकारणात बघितलं तर संघर्ष चाललेला आहे आणि या संघर्षाची खरी खूबी काय असेल तर आपल्याला जे बाहेर काढायचे असेल तर ते पत्रकारांच्या माध्यमातूनच मिळत असते आणि ह्या पत्रकारांना त्या ठिकाणी खूप संघर्ष करावा लागतो. आमचे माधवराव हसतात, माधवराव खूप जुने आमचे मित्र आहेत. माधवरावांनीही या पत्रकारामध्ये खूप संघर्ष केलेला आहे. प्रत्येक पत्रकाराला संघर्ष करावाच लागतो. आज प्रत्येक माणूस ज्या वेळेस माणसाची बातमी चांगली आली की त्याला आनंद होतो, पण त्याला आनंद होतो पण तसंच
ज्याच्या विरोधात दिलेले असतील तो माणूस पेटलेला असतो. असा आत्ताचा काळ चालू आहे आणि अशा काळामध्ये आपण सर्वजण हे पत्रकारितेचं काम करता. आपल्याला प्रत्येकाला प्रपंच असतो. आपण आपल्या बायका पोरं हे ते घरदार सगळं बघून आपण सगळं प्रपंच करत असतो. आपल्या मुलं आपल्या धंद्यातून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण झालं पाहिजे, आपलं घर झालं पाहिजे, आपलं कुटुंब कसं सुखी राहील याकरता प्रत्येक माणूस हा प्रयत्न करत असतो. आणि त्याच पद्धतीने पत्रकारी आपला एक व्यवसाय म्हणून, एक आपली नोकरी म्हणून पत्रकारी एक काम करत असतो. अशा संघर्षामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी संघर्ष करायची वेळ येते. आज पत्रकारी म्हटलं तर सगळ्यांनाच खूप बातम्या दिली की आपल्याला प्रत्येक माणूस समोरचा एक आनंद होतो, दुसऱ्याचा रोष निर्माण होतो. हे काम प्रत्येक ठिकाणी चाललेलं आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण आपले विजयराव भोसले खूप एक निष्ठावंत आहे. आज त्यांचा माझा परिचय कमीत कमी 20 वर्षापासून आहे. मी आता 20 वर्षापासूनच राजकारणात आलेलो आहे. मी एक साधा PMT मशीन टूलमध्ये कामगार म्हणून काम करत होतो आणि तिथून VRS घेऊन मग मी आपला राजकारणात आलेलो आहे आणि आपला छोटासा आपला बिझनेस वगैरे करून आपला हे करतो. मी 25 वर्ष नोकरी केलेली आहे. तर कामगारांची यथा काय असते, कामगाराचं जे काय कामगाराच्या पगारातून कसा प्रपंच चालवायचा असतं ही मला चांगल्या प्रकारची जाण आहे. आज विजयरावांनी केसरीमध्ये काम करतात. ते केसरीमध्ये अगदी निस्वार्थाने काम करतात. आतापर्यंत मी बघितलं अनेक जण आहेत, पत्रकार आहेत, पण विजयराव कुणाच्या दारात कुठल्या जाहिराती करता का याच्याकरता गेलेलं मला तरी दिसलेलं नाही. आता माझ्याकडे आलेलं नाही. काय असं स्पष्ट बोलणार आणि सांगणार काय कसं काय आणि जे मुद्द्याचं आहे तेवढंच बोलणार. कुणाची जास्त बोलणं नाही, कुणाची काही नाही. आपलं काम बरं आणि आपण बरं अशा पद्धतीने विजयरावांनी काम केलेलं आहे. आज त्यांचं पत्रकारितेमध्ये खूप नाव आहे. असंच नाव कायम राहावं आणि संघटनेने ही पुरस्कार अगदी मी म्हणतो योग्य माणसाला दिला आहे. मी संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो की आपण खूप अशा निष्ठावंत माणसांनाच पुरस्कार दिला पाहिजे. नाही तर आता काय झालेलं आहे, काही ठिकाणी पुरस्कार पण पैसे देऊन घेणार आहे असंही होतं. आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. सगळं काय चाललंय आताच्या युगामध्ये बरंचसं विकत घेऊन पैसे देऊन हेच या पद्धतीने चाललेलं आहे. पण या जगामध्ये काही नाही काहीतरी सत्य पण आहे, सत्य पण नाकारता येत नाहीये. अशीही काही निष्ठावंत माणसं आहेत आणि त्यातले विजयराव आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज त्यांना पुरस्कार दिला, संघटनेचं अभिनंदन करतो, बापूरावांचं अभिनंदन करतो, दादारावांचं अभिनंदन करतो. आपण सर्वांनीच या ठिकाणी मला तुमच्या इथे काही राजकीय लोक कोणी नाहीये, मलाच तुम्ही बोला. आपले मोरे साहेब पण आहेत, मोजकी लोक आलेली. तर आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, सन्मान केला, आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी संयोजकाचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. त्या ठिकाणी पुरस्कार अर्थात प्रख्यात पुरस्कारून सन्मान झालेले सन्माननीय विजय भोसले सर यांना विनंती करतो आपण आपलं बरोबर जोरदार टाळ्या माझ्या विजय सरांसाठी. आदरणीय अबुल सर, तुमचे मित्र माझे नियोजन पोपटे साहेब, महाराष्ट्र पत्रकार संघटना आमचे मित्र बापूसाहेब गोरे, या शहराचे पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव वाडार, माझे मित्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक मोरे, त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाच्या वाहतूक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अब्दुल अजीज, माझे मित्र बाबू कांबळे, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार म्हणून गेले आम्ही 40-42 वर्षे बरोबर असलेले माझे मित्र माधव संस्थेमध्ये निवेदन बनसोडे आणि या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, आज या ठिकाणी मी प्रथम माझ्या पुरस्काराची निवड करून माझा पुरस्कार दिला. तो पुरस्कार मी सन्मानाने स्वीकारला हे पत्रकार जाहीर करतो. आज काही गोष्टी मी या ठिकाणी पत्रकारांना मोठा सांगणार आहे.
कारण कित्येक वेळा मी माझी सवय ही स्पष्ट बोलण्याची, कधी कुणाची भीडभाड करत नाही. अशोकरावांनी मला बोलले की माझे अनेक मित्र कुठल्यांची मला बिलकुल लग्न नाही किंवा दुःख नाही, पण मी माझ्या पत्रकारितेशी प्रामाणिक राहिलेलो आहे. आणि 42 वर्ष माझ्यावर अनेक संकट आले, अनेक टीका झाल्या, अनेक हे झालं, पण मी माझ्या पत्रकारितेची बेईमानी केली नाही. आजही मी रिटायर करून मला 6 वर्ष झाले. रिटायर करून 6 वर्ष झाले तर मला वाटतं नव्हतं मला केसरी परत ठेवलं नाही, पण दीपक टिळकांनी 6 महिने माझी अपॉइंटमेंट पुढची 6 वर्ष मी आता रिटायर मला 6 वर्ष झाले. आज मला 6 वर्षाची परत तुम्ही मला अपॉइंटमेंट दिली, काम करत राहायचं आणि पत्रकारिता 6 महिने अगोदर तयार करून देतो. सांगण्याचं तात्पर्य तर की आपण एखाद्या संघटनेत असो किंवा एखाद्या संस्थेमध्ये काम करत असताना संस्थेशी प्रामाणिक असलं पाहिजे. कारण संस्था प्रामाणिक, संस्थेशी आपण जर प्रामाणिक राहिलं नाही तर संस्था तुम्हाला शेवटी कसा एक कर्मचारी, एक कामगार या दृष्टीने पाहतो. मी संस्थेत काम करताना संस्था माझी आहे आणि विजय भोसले मोठा पुन्हा झाला, केसरीने मला संधी दिली. केसरीमुळे विजय भोसले मोठा आहे, विजय भोसले मोठा नाही. कारण केसरीने माझ्यावर जबाबदारी टाकली, त्या जबाबदारीला मी पात्र राहिलो आणि पात्र राहिल्यामुळंच आज संपूर्ण गेली मी विधिमंडळाचं काम गेली 32 वर्ष करत आहे. याच्यामध्ये नागपूर अधिवेशन, मुंबई अधिवेशन याशिवाय मी दिल्लीला संसदेत देखील काम पाहिलेलं आहे. आणि हे करत असताना काही गोष्टीचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की माझ्यावर आत्तापर्यंत 5 हल्ले झाले. आणि हल्ले करणारे कोण? ज्यावेळेला मी 1991-91 दरम्यान दाऊद इब्राहिमची हेडलाईन केली. दाऊद इब्राहिम आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्या दाऊद इब्राहिमच्या हेडलाईनवर कुणाची हिंमत नाही, मी डायरेक्ट अटॅक केला होता. त्यावेळेला मी भोसरीवरनं पुण्यामधून रात्री 1 वाजता माझ्या मोटरसायकलवरून येत होतो. माझा पाठलाग त्यांनी केला फुगेवाडीपासून आणि भोसरी पोलीस स्टेशनचा तो भाग आहे त्या पूर्ण झाडी होती आणि त्या झाडीमध्ये अंधार होता आणि मागे येऊन त्यांनी मला गाडीवरून उडवलं. सुदैवाने काय झालं की मला मार लागला, माझे 2 हात फ्रॅक्चर झाले. पण हात फ्रॅक्चर झाल्याने नुकताच निवडणूक होते महापालिकेत. लोकांना म्हणजे त्यांचं प्लॅनिंग होतं की निवडणुकीत भाग घेऊ नये आणि निवडणुकीत मी स्वतः कुणाची भीडभाड घेत नाही, ती वस्तुस्थिती असेल ती घेण्याची माझी पहिल्यापासूनची खासियत. आणि त्यामुळं पुण्यात फ्रॅक्चर झाल्यामुळे आता हा काय महिन्याभर उठणार नाही, काय नाही. पण शेवटी मी काय केलं की तुम्ही प्लॅस्टर माझा हातात लावते आणि माझा एक मित्र, त्या मित्राला स्कूटरवर घेऊन मी संपूर्ण निवडणुकीचं वार्तांकन केलं. पण मी माझी जबाबदारीपासून मुक्त झालो. सांगण्याचं तात्पर्य की पत्रकारांनी आपला व्यवसाय आहे, आपण काय पत्रकारिता हा काय व्यवसाय नाही. पत्रकारिता हे वृत्त आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, या वृत्तासाठी आपला कुटुंब आहे, प्रपंच आहे, त्यासाठी पैसे लागतात. मी सुद्धा लक्षात ठेवा की ज्या वेळेला आम्ही ह्या शहरामध्ये मोजण्यात 8 एक पत्रकार होतो. माधव सत्यबुद्धांना माहिती आहे, त्यावेळेला सकाळचे गजानन फुले म्हणून होते. नंतर तरुण भारतला श्री सोनवणे, माधव सत्यबुद्धे आम्ही आणि अशा निवडक 7-8 लोक होते. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की त्यावेळेला आता जे काय बातम्यांची पत्रक आहे 100-150 पत्रकं असतात, पण त्यावेळेला आम्हाला बातमी शोधावी लागायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या वेळेला मला केसरी माझी नियुक्ती केली त्यावेळेला मी सायकलवरून शिरूरला जायचो, सायकलवरून मी नारायणगावला जायचो आणि आठवड्यातनं प्रत्येकाला वाट बघायला आणि मग माझी वाट कार्यकर्ते बघत असायची. कारण त्या काळामध्ये कार्यकर्त्याचं नाव येणं म्हणजे फार मोठं आनंद असायचं. आणि मग मी गेलो की 4-4-5 दिवसाला एकदम बातम्या घेऊन यायचो आणि मग रोज 1-2 बातम्या सोडायचो. आणि अशा पद्धतीनं काम केल्यामुळे काय की पत्रकारितेमध्ये ठीक आहे, तुम्ही चांगलं काम केलं, पैसे जरूर मिळतात, पगार मिळतो. पण हल्ली काय झालेलं आहे की तुम्ही बघा काही लोक पत्रकार केवळ काय तर समाजात आपल्याला मोठं म्हणलं पाहिजे, त्याच्या नावाखाली आणि धंदे केले पाहिजे. आणि ही प्रथा दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे पत्रकारिता बदनाम होऊ लागली. आज मी बापू गोऱ्यांचं एक कौतुक करेल. बापू गोऱ्यांचं एक अशी कला आहे ना की संघटन बांधून संघटना कशी वाढवायची, लोकांना त्यांचा एक
आवर्जून कौतुक करावं लागेल. कोरोनाचा काळ 2 वर्ष फार वाईट काळ गेला आणि या काळामध्ये अनेक पत्रकारांची अवस्था वाईट होती. आता आमचे सुद्धा पत्रकार पेमेंट होते, तर त्यावेळेला आम्हाला 25% पगार आमचा कमी गेला. आमच्या कोटी पगार आम्हाला मिळाला. बापूसाहेब गोरेंनी त्या काळात अनेक सामाजिक संस्था आहेत, राजकीय कार्यकर्ते, नगरसेवक आहेत, त्यांच्याकडून पत्रकारांना अन्नधान्य कसं मिळेल, कसं देता येईल यासाठी त्यांनी चांगला प्रयत्न केला. आणि पुणे जिल्ह्यामध्ये एक लक्षात ठेवा, जिल्ह्यामध्ये जेवढ्या संघटना त्यांच्या आहेत त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक पत्रकारांना त्यांनी ते पोचवण्याचं काम केलं. हे साधं सोपं काम नाही. आपल्या घरातलं आपल्याला घर सांभाळणं अवघड होतं, पण जिल्ह्यातल्या पत्रकारांना सांभाळणं आणि अशा वाईट परिस्थितीत आणि त्यांचं त्याला कौतुक पण केलं. फक्त माझं एकच आहे बापूसाहेब गोरेंना सांगण्याची विनंती आहे की तुम्ही हा संघटना स्थापन केलेली आहे. जरूर तुम्ही पैसे लागतात, वर्तमानपत्र चालवायला, वर्तमानपत्र काढायला पैसे लागतात, पण ते तुम्ही जाहिरात विभागातून द्या. जाहिरात मागणं हा गुन्हा नाही. मी सांगतो, ज्या वेळेला मी पिंपरी काम करत असताना की माझ्यासमोर त्यावेळेला काय गोष्टी लक्षात आल्या, माझ्या साक्ष नाही की आपण जर म्हणलं पत्रकारांना जर पत्रकार टिकायचं आहे तर म्हणलं पत्रकारांची जाहिरात मागून काहीच नाही. त्यावेळेला मी सांगितलं वाटतं की जाहिरात घ्या, आपण तुम्हाला ब्लॅकमेल करू नका. कारण जाहिरात घेतली तर तुम्हाला त्याचं कमिशन मिळेल आणि संस्थेला मदत होईल. संस्थाही टिकली पाहिजे. संस्था जर टिकली नाही तर तुम्ही टिकणार कशी. आज संस्था पहिलं महत्वाचं आहे. कारण माझं पत्रकारांना या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही संस्थेवर पहिल्यांदा प्रेम करा आणि संस्थेवर जर प्रेम केलं तर ऑटोमॅटिक तुम्ही मोठे होता. आज केसरीने मला एवढी संधी दिली, माझ्यावर अनेक म्हणले, म्हणजे आता पोलिसांच्या समोर सांगायला हरकत नाही, केसरीवर अनेक आरोप होतात, ब्राह्मणवाद, अमुकवाद, तमुकवाद, सावरकरांचा वाद. पण मी लक्षात ठेवा, मी एक मराठा आहे. मला जयंतराव टिळक वगैरे, दीपक टिळक, अरविंद गोखले होते, चंद्रकांत घोरपडे यांच्यासारख्या सगळ्यांच्या याच्या मी नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. पण मला कधी अशी वागणूक मिळाली नाही की तू मराठा आहे, तू असं कर. इव्हन लक्षात ठेवा, ज्या ज्या मी बातम्या दिल्या, जे मी लेख दिले ते तसल्या तसे छापून आले. पण काय होतं माहिती, बाहेर देश म्हणून वेगळा होतो की ते सावरकरवाले. म्हणून सावरकर काय माहिती का, सावरकरांचा तुम्ही माझं सगळ्यांना विरोधी पत्रकार होता. सावरकरांचं तुम्ही चरित्र वाचा. सावरकरांचं चरित्र काय, ते एक बाजू आपण पाहिलेलं असते, दुसरी बाजू आपण पाहत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, हल्ली आपण बघतो इतिहासकार, नवीन इतिहासकार जन्माला आणि मग त्याच्यावर वादळ निर्माण करायचं. आणि हे इतिहासकार लक्षात ठेवा, आज हे धंदे झालेले. तुम्हाला येऊन सांगतो, मी मराठा आहे. मराठा मोर्चामधले जे 4-5 नेत्याची नावं नाही दिली, त्यांनी काय केलं, आज संघटनेच्या मराठ्यांचं नाव धंदा केला. आणि काय केलं, आज मराठा समाजाचं काय चांगलं झालं. केवळ म्हणून सांगतो, काही पत्रकारांनी आपली सगळे बुद्धी जागृत ठेवून आपल्याला जे काम केलं आहे ते आपण प्रामाणिक काम केलं पाहिजे. मला सांगतो दुसरा एक किस्सा. मी ज्या वेळेला मरकळ, आपण आळंदीपासून 4-5 किलोमीटर मरकळ आहे, त्या मरकळमध्ये एक ताई माऊली नावाची, आता ताई माऊलीने स्वतः नाव दिलं आणि ही खरी होती एक वेश्या व्यवसाय केंद्र. कुठे असे व्यवसाय करायची, गोष्टीला जो आळंदीचा जो नाका आहे त्या नाक्यावर ते हे सगळे उद्योग चालायचे. आणि तिला एक 15-20 लोक भेटली आणि 15-20 लोक भेटल्यानंतर त्यांनी काय केलं आहे की पैसे कसे कमवायचे. आणि त्याच्यामध्ये एक बँकेचा मॅनेजर आणि मग याचं सगळं प्लॅनिंग ठरलं की मरकळच्या ठिकाणी जमिनीत कुठ्या निघाल्या, कुठल्या बिंड निघाली, आपण काय काय निघालं, असे सगळं प्लॅनिंग केलं. आणि झालं, मरकळमध्ये आळंदीवरनं 4 किलोमीटर जायला 6 तास लागायचे. मला मरकळचा एक लोखंडी म्हणून कार्यकर्ता आहे आणि त्याचा फोन आला, मला मुश्किल साहेब एक विनंती मांडली तुम्हाला. म्हणजे काय, म्हणजे असा हा प्रकार आणि लोक आपले भावनिक आहेत आणि लोकांची फसवणूक होती, तर तुम्ही हे प्रकरण बाहेर काढाशिवाय ठीक आहे, नंतर घेऊन जातो. आम्ही मरकाला एक दिवस गेलो, सगळी परिस्थिती पाहिली
गुरुवारची गर्दी फार असायची. गुरुवारचा निवडून सगळं बघितलं आणि मला लक्षात आलं की फार बनवलं. लाखो लोक गुजरात, सौराष्ट्र, कर्नाटक आणि विशेष म्हणजे काय मुलबाळ होत नाही सांगायचे मग ते अंगारा देणार आणि अंगारा इतकी भयानक स्टुडिओ सगळे हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला मग मी गेल्यानंतर आता म्हणजे प्रथम बाहेर काढायची अवघड आहे. मग माझ्याबरोबर एक खडकीचे बल्लाळ सर म्हणून त्यांना घेतलं. पुण्यात ती मॅग्रेट कंपनी म्हणून मला चित्रपट कलाकार नाट्यकलाचं संपूर्ण मेकअपचं साहित्य घेतलं. त्या मॅग्रेट कंपनीमधून मी लेडीजचं सगळं साहित्य घेतलं. म्हणजे संपूर्ण लेडीजचं साहित्य साडी आणि सगळं घेतलं. त्या बल्लाळांना डॉक्टर आणि शर्ट घेतला पाळ घेतली आणि मी मरकळमध्ये गुरुवारी गेलो. रात्रीच्या लोखंडाच्या घरी वेशांतर केलं सगळं तो आणि मला ओळखतही नव्हतं. महिन्यासमोर महिन्याचं खूप दारून गेलं आणि 3 दिवस मी तळ ठोकला. कुठं तिथं वर मार खाल्ला कारण की लोखंडी बाईची होती का नाही तिच्या भक्त गेलं का नाही ती काठी घ्यायची काठीनं मारायची काठीनं मार पण खाल्ला आणि नंतर ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की ते 3 वाजता खड्डा खाल्लं आणि त्या खड्ड्यामध्ये अंगारा असा अंगारा आणि तो अंगारा करायचे म्हणजे असं बाहेर लांबून कपडा लावायचे आणि बरोबर पाठीला अंगारा बाहेर आणि तो मग अंगारा घेऊन ते भक्तांना वाटत लावायचे. नंतर काय केलं की त्याने आत एक रूम अशी केली सगळं लाईट कलर लाल हिरवा निळा पिवळा आणि त्या कलरमध्ये त्या महिलांना मुलगा आला त्या महिलांना ते घेऊन जायचं. आंघोळ घालणार मळवळ बांधणार आणि मळवळ भरून नंतर काय करणार प्रसाद म्हणून त्यांना ते गुलीचं औषध द्यायचं आणि गुलीचं औषध नंतर आठ रूम होती अंगारची कोठडी आणि त्याच्यामध्ये 40 अशी तरुण मुलं नेमलेली होती आणि मग त्या महिलेशी त्या मुलाचा संकट आला मग ते म्हणायचं तुम्ही 60 गुरुवार करा. बरं का 60 गुरुवार केल्यानंतर झालं पण काय लोक नंतर त्या लोक तेव्हा आमची माझी बायको बरोबर राहिलेली मग त्याचा एवढा प्रश्न सुरू झाला की भयानक म्हणजे लाखो रुपये त्या बाईच्या म्हणजे पायी असे पायी भक्तच द्यायचे. कोण गाडी देते कोण सोनं चांदी आणि मग ही संपूर्ण स्टोरी संपूर्ण आली. आल्यानंतर नरेंद्र दाभोळकरांना फोन केला. मुलं दाभोळकर सर असा बोलले मी संपूर्ण माहिती घेतलेली आहे. तर माझी एक विनंती एक दिवस म्हणलं मर्कळमध्ये या आणि म्हणलं इथं लोखंडे आहेत हे चांगले दिवस करणारे कार्यकर्ते बघा बोलवलं मी त्यांना आणि बोलल्यानंतर त्यांना ती सगळी माहिती सगळी दिली. मी सगळी माझ्या फोटोग्राफी सगळे होते आणि मग तुम्ही सगळं बाहेर काय म्हणजे दुसऱ्यासाठी मग त्यांचं तिथं भाषण झालं सगळं झालं आणि मग मी आमच्या सगळं ते मटेरियल घेतलं आणि आमच्या अरविंद गोखले संभाषण अरविंद गोखलेला ते सगळं दाखवलं. म्हणजे मला म्हणजे भोसले आज ही हेडलाईन करून टाक आणि त्या दिवशी केसरीमध्ये पूर्ण 8 कॉलम हेडलाईन झाली. हेडलाईन झाल्यानंतर पुण्यामध्ये नाव सांगतो मी तुम्हाला आणि तुमच्याच कार्यकर्त्या महाराष्ट्र प्रदेशच्या काँग्रेसच्या महिला अध्यक्षा त्या होत्या कोण आहे तुम्हाला माहिती आहे. त्यांनी माझ्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतली. हा म्हणजे हिंदूच्या विरोधात झालेली हा म्हणजे काय अशी वाईट तुम्ही शब्द माझ्याबद्दल वापरली आणि म्हणजे हिंदूच्या भाषणाला ठेस करून पण काय झालं प्रेस कॉन्फरन्स घेतली तर दुसऱ्या दिवशी नाही. मग मी काय केलं मालिका सगळे 7 दिवस मालिका लावली 7 दिवस मालिका लावली एकदम बरं मी रोज जात होतो प्रोजेक्ट नव्हतं तर त्याच्याकडे सांगितलंय कुणी भांडी कुणी अन्नधान्य असे सगळे मला नसतं त्यांनी पाहिलं आणि देशला भाषण पाहिल्यानंतर आपल्या इथे काय म्हणून घेतलं ते सगळ्या गाड्या मी परत तिथं थांबले नाही आणि नंतर मग संपूर्ण खळबळ झाली. मग मला नंतर त्याला पवार साहेबांचा मग आमच्या ऑफिसला केला गोखले म्हणजे तुम्ही आमच्या गोष्टीशी बोलला पवार साहेब पवारशी मी बोललो त्याला म्हणलं अशाशी करतात म्हणजे ठीक आहे म्हणजे मी शिआयची लोक पाठवतो तर शिआयला शिकायला लागेल म्हणून आम्ही मदत करतो म्हणतो पण शिआयडीच्या लोकांनी मला धाडस केलं पाहिजे आणि मग शिआयडीची लोक आल्यानंतर माझ्याशी एक चर्चा केली तर माझ्याकडे
हे त्यांना तो पापूमध्ये दिल्या, मुस्लिममध्ये आले सगळं बातम्या दिल्या आणि नंतर मग शेअरिंगचं लागल्यानंतर एका महिन्यामध्ये मर्टलला जी लाखो लोक होते ते नंतर अक्षरशः 100-500 झाले. दीड महिन्यात ते प्रकरण पूर्ण झालं. ज्या काँग्रेसच्या काही महिला नेत्यांनी माझा आरोप केली त्यांनी केसरी ऑफिसला माफी मागितली. म्हणजे आईन वरच्याला जेल ऑफ देताना भेटले की भोसले तुमचे खरे होते, मी त्यांच्या आरोप केलेमध्ये माफी मागते. एकामध्ये स्वतः भेटले तर एका म्हणजे माझ्या दारावर आणि विषयावर मला पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे म्हणे तो चुकीची माहिती गेला. पण सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही जर अभ्यास करणं आणि निष्ठेनं काम केलं त्रास होतो आपल्याला तर निश्चित यश मिळेल. उदाहरणानुसार मी शरद पवार उदाहरण देतो तुम्हाला आणि तुम्ही माझं भाषण सांगतो. मी एक बातमी लावली शरद पवारांची. बातमी आहे मालिका माझे 10 भाग झाले. मालिका चांगली गाजली आणि त्याला शरद पवार मुख्यमंत्री आणि मालिकावरती माझे अजित पवारचे विरोधात होते. तर जयंतराव शरद पवार भेटले म्हणजे जयंतराव आपण एकाच पक्षाची म्हणे आधी केसरीमध्ये विजय गोष्टी काय रोवले ते शरद म्हणले त्याला जयंतराव टिळक म्हणले, शरद म्हणले ठीक आहे मी थांबवायला होतो पण माझ्या बातमीदार आणि विजयवर पूर्ण विश्वास आहे. विजयनं दिलेली माहिती चुकीची नाही. हा त्रास होते मान्य करू नये. एक काम करतो त्याला उद्या सकाळी पाठवतो तुमच्या बंगल्याच्या पार्वती गेस्ट हाऊसला आणि काय तो विषय संपून टाका. तुमचं काय मत असेल मला जयंतराव टिळकांनी घरी बोलून घेतलं सकाळी. आता तुझे विषय तुझ्या मला बिलकुल आक्षेप नाही. तर म्हणजे कसं आहे शरद पवार आहेत सापाला तरी म्हणजे आदोड मारायला नसतं म्हणते. आदोड मारलं तर म्हणजे दोष होते झाले म्हणजे तुझ्या गोष्टी काम करू नये. माझं काम पूर्ण झालेलं आहे. तू उद्या सकाळी म्हणे त्यांची गाडी येणार आहे म्हणे आणि घर म्हणजे काय असतं पवारांशी आणि दादाशी चर्चा करून संपून टाकली. दुसऱ्या दिवशी मी मला बरोबर गाडी न्यायला पवार साहेबांची बारामती गेस्ट हाऊसला गेलो मी. गेल्यानंतर ते आणि माझी चांगले बोलले आणि जवळजवळ मी 11ला गेलो होतो. नाश्ता झाला 4 वाजता मला दुपारचं जेवण झालं आणि संध्याकाळी मला 6 वाजता पवार साहेबांनी सांगितलं त्याला अजित दादा स्वतः मला केसरीवाड्यास पडायला. पण म्हणजे कसं असते त्याच्यात उदाहरण का देईल तुम्हाला की तुम्ही निष्ठेने काम करा, प्रामाणिक काम करा आणि पत्रकारांची हे आपल्याला सांगितलं होत आहे त्याच्याशी तुम्ही प्रतारणा करू. आणि काय असते त्याच्याशी प्रतारणा केली तर मग तुम्हाला माफ करणार. आज बरेच पण बऱ्याच लोकांना नसून करायला अनेक लोक व्यवसायामध्ये माझं 5 महिने झाले. पण आता काय ना अजूनही लक्षात ठेवा मी कोणालाही घाबरत नाही. जे स्पष्ट मत मी मानतोच, जे लिहायचं तो लिहितो. पण एक आहे की चुकीचं मी लिहित नाही. तुम्हाला माहिती असेल LICचं प्रकरण किती लोकांना माहिती आहे का? LICचा घोटाळा आता केंद्रामध्ये आता मोदी सरकार आहे. या मोदी सरकारने LIC विकण्याचा घाट घातला. तुम्हाला माहिती आहे का संसदेमध्ये लोकसभेत रात्री उशिरा लोकसभेत विधेयक मंजूर केलं. दुरुस्ती विधेयक लक्षात ठेवा. आणि राज्यसभेत विरोध झाला. त्याची सिंगल बातमी सुद्धा वर्तमानपत्रात आली नाही. ज्यावेळेला मला ही माहिती मिळाली मी रात्री 3-3.5 मिनिटं अभ्यास करतो. आज अनेक रेफरन्सेस काढतो हे करतो. करोनावर माझा अभ्यास पूर्ण आहे. चॅलेंज आहे माझ्याकडे आता करोनाची 3,500 डॉक्युमेंट आहे. आणि मग LICचं मी काय केलं LICचं शहरात माहिती घेतली आणि LIC काय वस्तुस्थिती आहे आणि काय करणार आहे LICवर माझा त्याला लेख आला. 70 लाख लोकांनी वाचला तो 70 लाख. आणि एवढंच नाही तर तो तोट्यात जाणार. आज LICचा 1,17,000 कोटीला तोटा झालेला आहे. 1,17,000 कोटी पाहिजे तर तुम्ही बघा. रिझर्व्ह बँकेने आता पॉलिसी बदलली का पॉलिसी. बँकाचे रेट वाढले, व्याजाचे दर वाढले, हे कमी केलं. कशाचं कारण नाही. आपण म्हणतो जशी आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती
मी लक्षात ठेवा, मी काँग्रेसची बाजू धरत नाही, राष्ट्रवादीची धरत नाही, बीजेपीची धरत नाही, शिवसेनेची धरत नाही. मला जी वस्तुस्थिती माहिती असते, जे माझ्याकडे पुरावे असतात, त्यानुसारच आतापर्यंत माझी पत्रकारिता केलेली आहे. आणि याच्या पुढे तरी बोलण्यासारखं भरपूर आणि विषय माझ्याकडे आहे, पण वेळ फार झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला प्रोफेसरांसारखे ज्येष्ठ किती या ठिकाणी वाढले, त्यांच्या हस्ते माझं सत्कार करणं माझं भाग्य समजतो. कारण का त्यांचे अध्यात्म आणि मार्गदर्शन काम फार मोठं कार्यक्रम माहिती होतं. प्रोफेसरांचं काम फार मोठं आहे लक्षात ठेवा. आणि जवळ जर माझ्या आहे गावात व्हावा आणि जवळून बघा त्यांच्या कामाची व्याप्ती किती आहे. आणि अशा व्यक्तीच्या हस्ते माझा सन्मान झाला, त्यामुळे पुन्हा एक त्यांना मी नमस्कार करतो. आणि बापू गोपाळांना माझी विनंती आहे, तुम्ही घेतलेले काम चांगलं आहे आणि जो सल्ला दिला तुम्ही निश्चित मोठे व्हाल, पण पत्रकारांची साध्य करा. पत्रकारांना अशी वेळ येईल नाही की त्यांना 4 पैसे कसे मिळतील. त्यांचा कुटुंबात बरोबर माहिती आहे की अनेक आता वेबसाईट निघालेले, यूट्यूब चॅनल निघालेले, स्पर्धा वाढलेले. मात्र हे करत असताना तुम्ही चांगलं मार्गदर्शन करा, निश्चित यश आहे. माझ्यासारख्या सामान्य पत्रकार तुम्हाला काही मदत लागली, मी केव्हाही तुमच्या पाठीशी आहे. आणि आज या ठिकाणी माझा सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद विजय सर. आणि यानंतर सोडून या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकारी सदस्य अतुल वैरण पद्मश्री सन्मान्य गिरीजी प्रभुणी सर यांना विनंती करतो आपण सर्वांना मार्गदर्शन. मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र च्या वतीनं पत्रकार विजय भोसले त्यासाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू, पत्रकार संघाचे प्रमुख बापूसाहेब गोरे, अन्य मंचावरील सर्व प्रमुख मंडळी, उपस्थित सर्व पत्रकार, आता आपण विजयजींचं बोलणं ऐकलं आणि पत्रकार कसा असतो, कसा असावा आणि त्यांना अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे त्यांच्या नावाचा पुरस्कार अत्रेंना पाहिलेले कोणी इथे असतील असं मला नाही वाटतं. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, तुमच्या नात्यातलेही ते होते. जी मराठी पत्रकारिता आहे, ज्या प्रकारचं सगळं वातावरण आपण पाहतो, मराठी पत्रकारितेची सुरुवात भारतातल्या पत्रकारितेला मराठीतून सुरुवात झाली, तर पण आंबेडकर आणि यांची सुरुवात ज्यातून झाली, ज्याच्यामध्ये राहिले केसरी आणि मराठा वृत्तपत्र, तशी आद्य वृत्तपत्र आहे. केसरी मराठामध्ये टिळक आणि आगरकर दोघेही अत्यंत निर्भीड, अत्यंत पराकोटीची सत्याची कास धरणारे आणि त्याकरता अनेकदा म्हणजे टिळकांना 2 वेळा, आगरकरांना एकदा पत्रकारितेच्या ह्याच्यात शेवटपर्यंत केल्यामुळे जेलची यात्राही झाली. अशा प्रकारचा पत्रकारितेच्या वृत्तपत्रामध्ये विजयरावांची सुरुवात आहे. आता ते निवृत्त झाले तरी पत्रकार कधी निवृत्त होत नसतो. तसा शिक्षक निवृत्त होत नाही, पत्रकार निवृत्त होत नाही. याची कारणं जी आहेत, त्याचं जे मन तयार होतं, साच बराबर तप नाही, साच म्हणजे सत्य, सत्यासारखं तपश्चर्या नाही, आणि झूट बराबर पाप, या दोन्ही गोष्टी पत्रकार बरोबर असतात. जे खोटं आहे ते
उलगडून समाजापुढे आणायचं आणि जे सत्य आहे ते सतत सातत्यानं मांडत राहायचं. विजयरावांचं आता आत्मकथन निवेदन आपण ऐकलं. त्यांनी खरंच आत्मकथा ही पत्रकाराची लिहावी. त्याचं कारण असं आहे की रोज नवीन नवीन मंडळी, आता तर पत्रकाराचे कोर्सही आहेत, वेगवेगळे डिप्लोमा आहेत. त्यामुळे व्यावसायिक पत्रकारिता आहे, पीत पत्रकारिता आहे, पेड न्यूज नावाचा एक आणखी वेगळा प्रकार आहे. अशा प्रकारच्या पत्रकारितेच्या याच्यामध्ये ही वाट जी आहे ही अत्यंत अवघड वाट आहे, विसरडी आहे. दुसरा कोणीही तोल सावरायला येत नाही, स्वतःचा तोल स्वतःच सावरावा लागतो. मी इथे पिंपरी चिंचवडमध्ये वृत्तपत्र साप्ताहिक 8,000 ज्याच्या प्रती निघत होत्या. मीच टाईप करायचो, त्यावेळेला ते जुळवायचे लागायचे, घ्यायचे आणि दुसऱ्याच्या प्रेसमध्ये जाऊन या काळेवाडीत छापायचा आणि आमच्या घरातले सगळेजण त्याच्या घड्या घालायचे आणि पोस्टात टाकायचे. ह्या प्रकारचं नंतर मग माझा प्रवासही माझगावकर, श्रीगाव माझगावकर ज्यांनी माणूस चालवला त्यांच्याबरोबर. कारण पत्रकारिता ही माझ्या घरावरही 2-4 वेळा हल्ले झाले, अपेकर वाड्यावर हल्ले झाले, लेख लिहिल्यामुळे हे हल्ले झाले. आता हे जे आहे हे ज्यांनी स्वीकारलं त्याला शाब्दिक प्रत्यक्ष मारहाणीचे प्रकार हे सामोरे जावं लागतं. आताची पत्रकारिता आणखी वेगळी आता यायला लागली. मोबाईलवरनं, फेसबुकवरनं, व्हॉट्सअपवरनंही उत्तम प्रकारे हे असतं, पण सापडत नाही तो. त्यामुळे त्याची सुरक्षितता ही अधिक हे असते आणि तो काहीही लिहू शकतो. पण ही वृत्तपत्रकाराची भूमिका आहे. माधव आहे, तिथे अनेक जण आहेत की जे आमच्या इथे गुरुकुलात येऊन गेलेले आहेत. पत्रकार कशा करता निर्माण झाला, म्हणजे ब्रिटिशांची राजवट होती त्याच्याही आधी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सुद्धा इंग्लंडच्या त्यावेळेच्या गॅझेटमध्ये, वृत्तपत्रामध्ये लिहून आलेलं आहे. 6 महिन्यांनी बातमी मृत्यूची वृत्तपत्रात तिथे आलेली आहे. म्हणजे असं जसं आपण मागे जाऊ तसं बकरीमध्ये किंवा याच्यामध्ये लिखाण करणारे सुद्धा पत्रकारच आहेत. समोर डोळ्यासमोर जे घडलेल्या घटना आहेत त्या लिहून ठेवलेल्या आहेत. काही असं आहे की आता अजंठा, वेरूळ एखादं चित्र आपण पाहतो, एखादं शिल्प पाहतो, ते शिल्प वेगवेगळ्या भाषेतल्या वेगवेगळ्या लोकांची एकाच वेळेला बोलतं आणि त्याच्या भाषेमध्ये बोलतं. ही पत्रकारिता आहे. काय संदेश आहे, बुद्धाच्या तत्वज्ञानाचा संदेश हा शिल्परूपाने आजही आपल्याला कळतो. त्यामुळे अशा ह्याच्यात ही जी वाट आहे ही अत्यंत पाऊल वाट आहे. भरधाव द्रुतगती महामार्गावरनं जाण्याचा हे नाही आहे. प्रत्येक गोष्ट पाहिल्याशिवाय लिहिली जाणार नाही, नुसती ऐकीव माहितीच्या आधाराने लिहिणार नाही. त्यामुळे अशा एका पत्रकाराचा आपण सत्कार केला. पत्रकाराचे सत्कार हे अत्यंत दुर्मिळ असतात. पत्रकाराला दिवाळीला याला भेटी खूप मिळतात. म्हणजे आम्ही एक काळ पाहिला तो म्हणजे अंतुलेनी सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना एकत्र केलं होतं मंत्रालयात. 5 स्टारमध्ये छोटे मोठे सगळे जवळपास त्यावेळेला 2,500-3 हजार पत्रकार जमा झाले होते आणि प्रत्येकाला भेट दिली. घरगच्च अशी जायची यायची व्यवस्था. आता अंतुलेनी का केलं असेल आपल्याला माहिती नाही. त्यामुळे अशापासून दूर राहून, मोहापासून दूर राहून काम करणं पत्रकारांनी खूप कठीण आहे. आणि ह्या कठीणतेमध्ये 40 वर्ष टिकून राहणं हे आणखी दुर्मिळ आहे. त्यामुळे अशा एका आजच्या काळामधल्या पत्रकाराचा सत्कार आपण केला आणि तो माझ्या
सारख्याच्या हस्ते केला. पद्मश्री हे काही फार मोठं असू शकतं, म्हणजे आहेही, परंतु पत्रकारितेमध्ये मी सुरुवातीपासून आजही काल हे आले ते मला अगदी अचानक असं कोणी बोलवलं तर माझं गोंधळ होतो, कारण का आधी ते ठरलेले कार्यक्रम असतात. त्यामुळे यांना मी म्हटलं की मला आठवण करा, पण आमच्याकडे मुलाखती होत्या चालू आणि त्याला मला उपस्थित राहणं गरजेचं होतं. आणि लक्षात असायचं की समाजाचा स्तर वेगवेगळ्या क्षेत्रातला खूप खाली आलेला आहे. मी आता येता येता त्यांना सांगत होतो की मुलाखती घेताना ज्या काही सकाळी 9ला सुरू झाल्या आणि 12पर्यंत मुलाखती, त्या जवळजवळ 70 जणांच्या मुलाखती घेतल्या. काहींच्या 1-2 मिनिटात आवाज नाही. शिक्षिकेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, भावी पिढी घडवणारे काहीही 70 जणांमध्ये एकही असा नव्हता की ज्याची नेमणूक करावी. आता हा स्तर मला का कळला? पत्रकारितेमुळे. समोर माणूस आला की लगेच त्याचा अंतरंग काय आहे हे ओळखता येतं, आणि त्यामुळे हे कळणं, कागदपत्र हे आणखी पुढचे, पुरावे गोळा करणं हे आणखी पुढचे, पण माणूस समोर उभा राहिला की तो खरा आहे का खोटा आहे. त्यामुळे कबीर सुद्धा ह्या अंगाने पाहिलं तर पत्रकार आहे. त्यांनी समाजावरती ताशेरे ओढले, त्यांनी समाजाला मार्गावर आणण्याचा पाय. कबीरा घडा बाजार में लिए मुकाठी हात दुपाटी म्हणजे छडी, जो घर फूके आपना चलो हमारे साथ. असं कबीराने. पत्रकार असा आहे की स्वतःच्या घरावरती काम करायचं आणि त्यातनं शोध चांगल्याचा घ्यायचा आणि ते समाजापुढे मांडायचं. विजयरावांनी अशा प्रकारचं काम केलं. आपणा सर्वांना हे मार्गदर्शक असं काम आहे, आणि अशा व्यक्तीचा सत्कार माझ्या हस्ते झाला. माझ्याकडनं काही थोडंफार राहिलं असेल त्यासाठी हा सत्कार आहे की अजून चांगलं काम करावं. त्यामुळे विजयरावांना मी धन्यवाद देतो. या पत्रकारितेत पिंपरी चिंचवडचा प्रवास नगरीचा व्हायला हवी. माध्यमं इतकी बदलत आहेत, अनेक प्रकारातून आपण पाहिलं मध्यंतरीच्या काळात कळलं का आणि काय झालं त्याचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पत्रकारितेत. आता त्यांनी सांगितलेली उदाहरणं ऐकली. मी तुमचा जो या 40 वर्षाचा काळ आहे, त्या 40 वर्षात मी पिंपरी चिंचवड सोडून, म्हणजे राहायलाही तो होतो, पण मी जनजाती, आदिवासी, भटके, मुक्त, भारताचा शोध खऱ्या अशा ह्याच्यात असल्यामुळे तुमची सगळी कहाणी आता पहिल्यांदाच मी ऐकली. वृत्तपत्र वाचन रोज असतं, सर्व पेपर वाचल्याशिवाय सवय लागली. केसरी, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता हे सगळे वाचल्याशिवाय चहा गोड लागत नाही. त्यामुळे वृत्तपत्र वाचतो, पण बातमीदाराचं नाव क्वचितच येत असतं, कुठली बातमी आहे. त्यामुळे असाही पडद्यामागे राहून सतत पुढे असणारा असा पत्रकाराचा व्यवसाय आहे. मागे राहायचं नावही नाही. माझाही पहिला लेख माणूसमध्ये छापून आला, खूप मोठा, आणि नावच नाही त्याच्यावरती. आणि नाव नाही. मग इथे पिंपरी चिंचवडवरती एक अंक काढला होता त्याने, त्याच्यात मी 40 लेख लिहिलेले होते. त्यांनी माणूस प्रतिनिधी असं काय काय टाकलं. मला थोडासा त्यावेळेला तरुण असल्यामुळे राग आला की म्हणून माझं नाव सुद्धा नाही तुम्ही टाकत. ते म्हणले हळूहळू तुला कळायला लागेल नाव येण्याचे फायदे आणि तोटे. कालांतरानं तुला तुझ्या नावाची किंमत मोजावी लागेल, लोकांनाही मोजावी लागेल. आज माझ्या लक्षात येतं मी लिहितो, मला अनेक जण मागतात आणि सांगतात की मानधन देतात भरपूर, मासिकातनं, दिवाळी अंकातनं. पण लिहायची जी हतोटी आहे ती प्रत्येक शब्द हा पत्रकारितेत शिकलो मी, की तोलून मधून कसा लिहावं, व्यक्तिचित्रण कसं लिहावं. आणि एखाद्याचं व्यक्तिचित्रण लिहायला लागलं तर आपल्याला दिसायला लागतं तो सगळा माणूसचा माणूस. आणि मग त्यातलं चांगलं काय आणि वाईट काय. वाईट जास्त असेल तर चांगलं लोकांच्या पुढे मांडलं पाहिजे, चांगलं जास्त असेल
तर त्याच्यातलाही जो दुर्गुण आहे तो जाता जाता उल्लेख करून गेला पाहिजे. ते माझगावकरांची हतोटी होती. त्यामुळे अशा प्रकारची पत्रकारिता करत असताना कालांतरानं विशेषतः बातमीदारी ही लोक विसरून जातात. म्हणून आपला छंद, आपला व्यवसाय, आपलं हे जे आहे त्याच्यातनं आपण थोडं पुढे आलं पाहिजे. यांनी जसं आत्मकथा लिहावी असं मी म्हटलं, तसं सुद्धा जे प्रसंग सांगितले म्हणजे मरकळचा प्रसंग एक कादंबरीचा हे आहे. त्यामुळे कादंबरी, कथा रूपानं, काव्य रूपाने पत्रकारांनी वेगवेगळ्या अंगाने आचार्य अत्र्यांचं नावानी पुरस्कार आचार्य अत्रे सर्व क्षेत्रात होते आणि ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी सर्वोच्च पदाची हे घेतली. चित्रपट क्षेत्रात आले, नाटकामध्ये आले, लग्नाची बेडी पहिल्यांदा त्यांनी तो फिरता रंगमंच आणि त्याच्यावरती स्विमिंग बेडिंग सूट म्हणायचे, स्विमिंग सूट घालून नटीला त्याच्यावर 50, 60, 70 वर्षापूर्वी अशा प्रकारे धाडसाचं होतं. आचार्य अत्रे निवडणुकीला बरे पडले, पुण्यामध्ये त्यांना निवडून नाही दिलं, परंतु बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये जे श्यामच्याई चित्रपट असेल, महात्मा फुलेंवरचा चित्रपट असेल, पुरस्कार मिळाले, राष्ट्रपती पुरस्कार मिळाले. त्यांचे आत्मकथा जर आपण वाचली, पत्रकारात त्यांनी अवश्य वाचावी. 8-10 खंड, जवळपास 2000 पृष्ठांची आत्मकथा आहे. त्यांची आत्मकथा आहे ही जशी आहे तशी महाराष्ट्राची आहे, समाजाची आहे. समाज कसा घडत गेला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आचार्य अत्रे आणि त्यांची लेखणी, त्यांचा मराठा आघाडीवर होता, पण संयुक्त महाराष्ट्र होताना ते मात्र लेखणी घेऊन गेली. ज्यांच्यावरती टीका केली, कडाडून टीका केली, नेहरूंवर केली, गांधींवर केली, सगळ्यांवर केली, पण त्यांचे मृत्यूलेख जे आहेत आचार्य अत्रेंचे, अत्यंत सूर्यास्त नावाचं त्यांचं हे आहे. तर हे सगळं पाहिल्यानंतर पत्रकाराकडे अष्टपैलुत्व असतंच आणि केव्हा ना केव्हा तरी वृत्तपत्र एकतर बंद पडतं किंवा निवृत्त व्हावं लागतं, पण आपली लेखणी चालू राहिली पाहिजे. त्यामुळे आपण अशा विविध अंगाने आपल्याला आलेले अनुभव हे लिहावेत. खूप वेळ झालेला आहे, बोलायला लागलं तर भरपूर मला दिवस बोलायची सवय आहे, त्यात पंचायती आणि याच्या. त्यामुळे आपण मला बोलावलं, हाही माझा एक वेगळा सन्मान आहे. पत्रकाराने पत्रकाराचा सत्कार घडवलाय. इतक्या नेमक्या अशा वेळेला असतात की कावळे कोकलायला लागतात आणि किती पण पत्रकारांना कावळा कितीही कोकलला तरी विषय पूर्ण झाल्याशिवाय तो जात नसतो. त्यामुळे आपल्या सर्वांना धन्यवाद, विजयरावांना धन्यवाद. गोरे मला काही कळलं नाही की नवीन संघटना कुठलीही असली तरी पत्रकार नवीन नाहीये. इथे सगळे चेहरे मी अनेकदा पाहिलेले आहेत. त्यामुळे संघटना कुठलीही झाली तरी त्याच तडफेने आणि त्याच तळमळीने आपण सर्वजण नवीन कपड्यांमध्येही काम कराल अशी आशा आहे. धन्यवाद. लिहायला गेलं तर हे देखील पुरस्काराचं कुठेतरी थोडंसं श्रेय असेल असं मानतो आणि हे आमच्या देखील फार आमच्यासाठी मोठा पुरस्कार त्या लेखणीच्या माध्यमातून मिळणं अशी एक मनामध्ये आमच्या इच्छेनं जोरदार टाळे विजय सरांच्या लेखीसाठी वाचून लवकरच हे आमच्या राष्ट्रामध्ये येईल. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी आमचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष सर्व दादासाहेब आढाव यांना विनंती करतो आपण आभार मानायचे. आभार प्रदर्शनापूर्वी आपण सर्वांना विनंती आहे, भजन केल्याशिवाय जाऊ नये. मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या पुरस्काराने सन्मानित केलं. या कार्यक्रमासाठी सन्मान दिला गेला. त्यानंतर या पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आपल्याला अर्जी नगरसेवक सन्माननीय कैलास भाऊ ठोकते जे आताच मार्गदर्शन करून या ठिकाणाहून निघून गेले, असे आपले सर्वांचे प्रमाणे सर्व या पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र परिश्रम करून